नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. नमो बुद्धाय, जय भीम. नमस्कार, मी भीमराव यशवंतराव आंबेडकर. या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गंभीर प्रश्न आपल्या समोर मांडत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या माध्यमामधून जे अनुसूचित जातीला 13% आरक्षण होतं त्यामध्ये उपवर्गीकरण करून एबीसीडी करण्याचा घाट घातलेला आहे. त्याला संपूर्ण 59 जातीचा विरोध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा संपूर्ण समाज होमोजिनियस असं म्हटलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी उपजाती केल्या नव्हत्या, परंतु या सरकारच्या माध्यमामधून ह्या 59 जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा, त्यांच्यामध्ये वितुष्ट लावण्याचा, परस्परांमध्ये द्वेष भावना निर्माण करण्याचा डिसिजन ह्या महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. त्याला आमचा विरोध आहे. ह्या एबीसीडीच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो, अनुसूचित जातीच्या कुठल्याही जातीचं भलं होणार नाही, तर येणाऱ्या काळामध्ये जाती उद्ध्वस्त होतील. सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या नोकऱ्या मिळणार नाहीत. एवढं मोठं षडयंत्र ह्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. त्याला विरोध करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारला जाब विचारण्यासाठी, महाराष्ट्र सरकारची हुकुमशाही मोडण्यासाठी येणाऱ्या 30 जून रोजी दुपारी 2 वाजता आझाद मैदान ते मंत्रालय येथे लाखोच्या संख्येने हजर राहून या सरकारला आपली ताकद किती आहे हे दाखवण्याचा आपला प्रयत्न असायला पाहिजे. हे जर उपवर्गीकरण जर पास झालं विधेयक, तर येणाऱ्या आपल्या भावी पिढ्या उद्ध्वस्त होतील. त्याच्यासाठी आपल्याला आता लढावं लागेल. ह्या मोर्चामध्ये जो मोर्चा आरक्षण उपकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलेला आहे, त्याच्यामध्ये बौद्ध आहे, चर्मकार समाज आहे, रोहिदासी समाज आहे, मातंग समाज आहे, वाल्मिक समाज आहे, गुरव समाज आहे. 59 जाती त्यामध्ये भाग घेणार आहेत. एक अद्भुतपूर्ण असा मोर्चा सरकारला जाब विचारण्यासाठी 30 जून रोजी आयोजित करण्यात आलेला. आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, आपल्या सगळ्या संघटनेचे लोक घेऊन, एनजीओज असतील, संस्था असतील, तरुणांचे स्पोर्ट्स क्लब असतील, जयंत्यांचे संस्था असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती संस्था असतील, त्या सगळ्यांनी ह्या मोर्चामध्ये सामील होणं गरजेचं आहे असं मी समजतो. आणि ह्या उपवर्गीकरणाला विरोध करावाचा लागतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं उपवर्गीकरणाच्या निमित्तानं एससी अनुसूचित जातीची एकजूट तोडण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे, तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी उपवर्गीकरण या गोंडस नावाखाली जे काही षडयंत्र चाललेलं आहे, ते षडयंत्र हाणून पाडण्यासाठी येणाऱ्या 30 जूनला महाराष्ट्राच्या विधानसभेवरती आझाद मैदान ते मंत्रालय असं प्रचंड मोर्चाचं आयोजन आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, जे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब, जे रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आहेत, आदरणीय बडोले साहेब आणि घोलप सर हे माजी मंत्री आहेत. या लोकांच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र उपवर्गीकरण संघर्ष समिती अशी घोषित करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, रिपब्लिकन सेना, बौद्धजन पंचायत समिती, चर्मकार महासंघ, मातंग महासंघ आणि विविध 59
जातीचे जे काही प्रतिनिधी आहेत, या प्रतिनिधीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विधानसभेवरती आपण या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आज ठाणे जिल्ह्यामध्ये या मोर्चाच्या नियोजनाची बैठक आयोजित केलेली आहे. जिल्हा अध्यक्ष आदरणीय विजय गायकवाड, महिला कार्यकारिणीच्या अध्यक्ष शिलाताई तायडे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्य शाखेच्या संस्कार सचिव अविंदाताई वाघमारे, रिपब्लिकन सेनेच्या प्रतिनिधी आदरणीय ताई प्राचीताई पवार, जगतापताई, त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे सन्मान्य पदाधिकारी या ठिकाणी आपण प्रचंड संख्येनं या मोर्चाचं नियोजन करण्यासाठी उपस्थिती दाखवलेली आहे. आपल्या सर्वांची एक नैतिक जबाबदारी, ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे आणि म्हणून येणाऱ्या 30 जूनला आपण या आझाद मैदानावरती ठीक दुपारी 2 वाजता प्रचंड संख्येनं उपस्थित राहायचंय आणि 12 वाजता CST स्टेशनला जमायचंय. तिथून 12 वाजता आपला हा मोर्चा आझाद मैदान मार्गे, लक्षात ठेवा, आझाद मैदानावरती मोर्चा होत नाही. आझाद मैदान मार्गे मंत्रालयाकडे जायचं आहे. शासनानं जर तिथं अडवलं आझाद मैदानात तरच आपण थांबणार. आपण संविधानाला मानणारी माणसं आहोत, अन्यथा आपली धडक जी आहे ती मंत्रालयावरती आहे. आणि म्हणून आपण घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा की 30 जून आझाद मैदानावरती मोर्चा, एवढी तारीख लिहून ठेवा. त्या दिवशी कुठल्याही पद्धतीचा कुठलाही कार्यक्रम घेणे नाही. आपला बॅनर, प्रत्येक संघटनेचा आपला बॅनर, आपला झेंडा आणि आपली माणसं घेऊन प्रचंड ताकदीनं त्या ठिकाणी आपण या मोर्चामध्ये सामील व्हा. हा मोर्चाचा ज्या पहिल्या दणक्यामध्येच शासनाला जाग आली पाहिजे आणि नाही बाबा, जर आपण हे उपवर्गीकरण थांबवलं नाही तर आपली काही धडगत नाही, आपली सीट जागे राहत नाही. या भावनेनं सरकारनं हे उपवर्गीकरण थांबवलं पाहिजे. या दृष्टीनं आपण प्रचंड संख्येनं उपस्थित राहा, अशा पद्धतीचं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.